कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी कशा पद्धतीनं सुरू आहे हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे. आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्ष, मग तो महायुतीतला घटक असू दे, महाविकास आघाडीतला घटक असू दे, प्रत्येक पक्ष एकच दावा करतोय की कोल्हापूरचं भविष्य जर कोण ठरवणार असेल, कोल्हापूरला खऱ्या अर्थानं कोण जर विकसित करणार असेल, कोल्हापूरला सगळ्यात भारी विजन जर कोण देणार असेल तर तो म्हणजे आपापल्या पक्षाची नावं सांगितली जातात. मग काँग्रेसवाले म्हणतात की आम्हीच भारी आणि आम्हीच कोल्हापूरचा विकास करू शकतोय. भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्हीच भारी आहे, फक्त कोल्हापूरचा विकास आम्हीच करू शकतो. अशा पद्धतीची भूमिका ही प्रस्थापित पक्ष आहेत यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. पण या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं, जो या सगळ्या गोष्टींवर, विकासावर परिणामकारक जर कुठली सगळ्यात मोठी बाब असेल तर ती म्हणजे महानगरपालिकेतली टक्केवारी. हे आमचं तर जाहीरपणे खुलं आव्हान आहे, जोपर्यंत महानगरपालिकेतली टक्केवारी संपणार नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीची विकास कामं होणार नाही. त्याचं कारण आहे, आम्ही सातत्यानं 100 कोटी रुपये मंजूर झाले रस्त्यांसाठी, त्याच्यातली टक्केवारी तुमच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत आम्ही सातत्यानं पोहोचवत आलो. मला वाटतं ती रिपीट करायची काय गरज नाही आहे, कारण तुमच्या सगळ्यांना ज्ञात आहे की या टक्केवारीमुळं कोणत्या प्रमाणामध्ये, किती प्रमाणामध्ये आमदार खासदारांना, लोकप्रतिनिधींना पैसे पोचतात, अधिकारी वर्गाला पैसे पोचतात आणि खऱ्या अर्थानं कामाचा दर्जा संपून जातो. मग तो रस्त्याच्या कामातला असू दे, एखाद्या बागेतलं सुशोभीकरणाचा विषय असू दे, शाळा डेव्हलपमेंट मधला विषय असू दे, किंवा शालेय पोषण आहारातला विषय असू दे, एखादी विकासाची चांगली स्कीम, मग नगरोत्थान असो, अमृत योजना असो, या सगळ्यांमधले जर सगळ्यात मोठी कीड कुठली असेल तरी कोल्हापूर महानगरपालिकेला लागलेली टक्केवारीची कीड. आणि मग निधी आणणं हे स्वाभाविक आहे. निधी आणणं म्हणजे काय उपकार करत नाही कोण, ते केंद्राचा निधी असू दे नाही राज्याचा निधी असू दे, आमच्या पैशाचा आहे. आम्ही टॅक्स भरलाय म्हणून तिथं पैसे जमा होतात. आम्ही इन्कम टॅक्स भरतोय, आम्ही जीएसटी भरतोय, आम्ही प्रोफेशनल टॅक्स भरतोय, आम्ही घरपाळा भरतोय, आम्ही पाणीपट्टी भरतोय, म्हणून तिथं पैसे जमा होतात आणि ते पैसे आपल्याला मिळणार. त्यामुळे निधी आणणं हा काय मोठा इश्यू नाही आहे. कुठल्याही पक्षाने जर असं म्हटलं की आम्ही म्हणून निधी आणतो, अरे आम्ही तुमच्या घशातनं निधी ओढून काढू, एवढी धमक पार्टीमध्ये, पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये. त्यामुळे तो मोठा इश्यू नाही आहे. निधी वापरणार कसा, निधी वापरणार कसा याच्याबद्दलचा हा मोठा गंभीर विषय आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, प्रत्येकाचं पाकिट ठरलंय, प्रत्येकाचं टक्केवारी ठरले, आणि ही जोपर्यंत टक्केवारी संपत नाही तोपर्यंत महानगरपालिकेचा विकास होऊ शकत नाही, अशी आमची ठाम धारणा आहे. आणि हाच मूळ प्रॉब्लेम आहे, दुसरा या कुठलाही महानगरपालिकेचा प्रॉब्लेम नाही आहे. टक्केवारीमध्ये गुंतलेले अधिकारी, टक्केवारीमध्ये गुंतलेले लोकप्रतिनिधी, हा ह्याच्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना आम आदमी पार्टीची जे काही उमेदवार आहेत, राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने जे 14 उमेदवार उभे केले, आम्ही राजश्री शाहू आघाडीचे प्रतिकात्मक म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत. आघाडी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते, आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून काम करतोय, चांगल्या पद्धतीचा समन्वय आमच्यामध्ये, आणि त्याचं एक प्रतीक म्हणून आम आदमी पार्टी आज पत्रकारांच्या समोर आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे, आम्ही जाहीरनामा तर देणारच आहे 1-2 दिवसामध्ये, पण आम्ही शपथपत्र आज तुमच्या समोर मांडतोय आणि ते मतदारांपर्यंत पोहोचवावं. या शपथपत्राला आम्ही स्टिकअप राहणार. त्या शपथपत्रामध्ये नमूद केलंय आम्ही की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी आम्ही 1 रुपया सुद्धा टक्केवारीचं समर्थन करणार नाही. कुठल्याही कामात
महानगरपालिकेचं कुठलंही छोटं मोठं काम असेल, रस्त्यापासून गटरीपासून परवानगी देण्यापासून दाखले देण्यापासून कुठलंही काम असू दे, आम्ही 1% सुद्धा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही. याचं ठामपणे आम्हाला पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवायचं आहे की आम आदमी पार्टी टक्केवारीच्या विरोधामध्ये आहे, आम आदमी पार्टी ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे आणि आम आदमी पार्टी या दोन्ही गोष्टीला स्टिकअप राहणार. आम आदमी पार्टीचा निवडून आलेला कुठलाही नगरसेवक लाचार होणार नाही, तो पक्ष बदलून दुसरीकडे कुठे जाणार नाही. अशा पद्धतीचा स्टॅम्प, अशा पद्धतीचं शपथपत्र म्हणजे ज्याच्यावर तहसीलदार साहेबांची सही आहे असं शपथपत्र आम्ही आज तुमच्या समोर घोषित करणार आहोत की आम आदमी पार्टीला एक संधी मतदारांनी देऊन बघावी. आम आदमी पार्टीला या राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांना कोल्हापूरकरांनी एक संधी देऊन बघावी आणि मग कोल्हापूरचा विकास कसा होत नाही ते आम्ही बघतो. मग कोल्हापूरमध्ये टक्केवारी कशी संपत नाही ते आम्ही बघतो. मग कोल्हापूरच्या महानगरपालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड ती कशी संपत नाही ते आम्ही बघतो. आणि अशा पद्धतीची भूमिका आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्वच मतदारांसमोर जावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि हा जो काही शपथपत्र आहे, हे जे अफिडेव्हिट म्हणूया आपण, तहसीलदार साहेबांची सही असलेलं अफिडेव्हिट आज आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. आणि या निवडणुकीला अतिशय करप्शन फ्री म्हणूया, भ्रष्टाचार मुक्त वातावरणाचं आम्ही जाहीर करून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय असे घोषणा मी आज आपल्या पत्रकार बंधूंच्या समोर करत आहे.